नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, 4 जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. आणि त्याचबरोबर धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा बोनस मिळणार आहे आणि सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळणार आहे. तर कोणत्या शेतकऱ्याला किती मदत, नुकसान भरपाईचे अनुदान हे मिळणार आहे, सविस्तर माहिती A to Z प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. व्हिडिओला लाईक करा. आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तब्बल 16,219 कोटी रुपयाचा निधी दिला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 20,000 रुपये बोनस देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. वर्धा, अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील 55,000 शेतकऱ्यांची संत्रा पिकांना मोठ्या प्रमाणावर गळतीचा फटका बसला होता. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी 3 हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी 165 कोटी रुपयाची मदत वितरित करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याच्याबरोबर राज्यात सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मदत दिली जात असून आतापर्यंत 557 हमीभाव खरेदी केंद्रावर 23,68,475 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे आणि मागील 15 वर्षातील ही सर्वात मोठी खरेदी ठरली आहे. ही केंद्र येत्या 12 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी मध्य प्रदेशप्रमाणे खरेदी व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची नमूद केले. तर शेतकरी मित्रांनो, वर्धा, अमरावती, अकोला आणि बुलढाणा ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संत्रा पिकाची नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना 165 कोटी रुपयाची निधी मंजूर करून दिली आहे आणि त्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आता जमासुद्धा काही जण मुली असतील आणि काही जणांना होणार पण आहे 4 जिल्ह्यातील. आणि जे धान उत्पादक शेतकरी असतील त्यांना प्रति हेक्टर 20,000 रुपयाचा बोनस मिळणार आहे. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची खुशखबर. आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 16,219 कोटी रुपयाचा निधी मंजुरी झाली आहे. त्यांनासुद्धा हे पैसे जमा होणार आहे. तर अशा 2-3 प्रकारच्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून पैसे जमा होणार आहेत. काही जणांना झाले असेल तर कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. इथं संपूर्ण नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.